तर हाय हॅलो नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लिटिल चॅम्पियन सानप. तर आज मी आलेली आहे माझ्या गावाला आणि आज आहे आमच्या गावची जत्रा. तर आम्ही गावाला आलेलो आहे आणि हे जत्रेसाठीच बकरी आहे आणि आतमध्ये कोंबड्या, त्या दोघांची पण जत्रा आहे. आणि खूप थंडी आहे गावाला, म्हणून मी इथे कॅप घालून बसलेली आहे. तर खूप थंडी वाजू राहिली आहे. मी राऊंड मारते थोडंसं आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. आणि आम्हाला पाणी पण तापवायचं होतं आंघोळीसाठी, पण चुलीवरती तापवायचं ठरलं आणि आम्ही चिकन शेगडीवरती करणार आहोत ना. मग बघितलं शेगडीवरती येतं का ते पेटवता. खूप वेळ झाला आम्ही शेगडीला म्हणजे येतच नव्हता पण पेटवता. मग शेवटी मग झालं ते तुम्हाला दाखवते. तर इथे असं पाणी तापू राहिलंय आणि काय माझी बहीण वगैरे ते आतमध्ये झोपली आहे, बाकी सगळे उठले. तर आमची आहे म्हसोबा महाराजांची जत्रा आणि मग पुढचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आत्ता जास्त काही नाही, मला ब्रश पण नाही झालेला आहे फारशी अजून. मी लगेच ब्लॉग करायला सुरू केलं. म्हटलं की गावाचं तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवू. आणि मी जागी कशाने झाले असेल, एक कोंबडा आमच्याच घरात होता ना, म्हणजे रोज दरवेळेला पण इथे कोंबड्या आहेत ना, कोंबड्यांचे पिल्लू, तर त्या आवाजाने जागे होते. आज तर डायरेक्ट आमच्या घरात होते, मग त्याच्यामुळे लगेच जाग येऊन गेली. मग बोलत होते अजून झोप, पण मला स्वतःला झोप नाही लागली. मग मी ब्लॉग करायचं ठरवलं आणि चाललं आहे आता सगळं क्लीन करायचं आहे. आणि तिकडे स्वयंपाक बनवणार आहे. तर बघा ते शेडमध्ये मम्मी पप्पा तिकडे झाडत आहे. इकडे आहे बकरी. आणि जवळ जायला खूप भीती वाटतं की असं अंगावरती येईल का नाही, कारण ते खूप असं मोठं आहे. बघू शकते, बघा किती मोठं आहे ते. मला भीती वाटते. तर चला आता मी रेडी होऊन तुमच्यासोबत भेटूया आपण रेडी झाल्यावर. तर माझा नाश्ता वगैरे झाला, ब्रश वगैरे झाला आणि आता मस्त असं लख्ख ऊन पडलेलं आहे. तर मग आम्ही इकडे शेडमध्ये सावलीत येऊन बसलो आहे, म्हणजे घरासमोरच्या पत्रे आहे तिकडे येऊन बसलो आहे. आणि हे बघा असं सगळ्यांची घाई गडबड चालू आहे आंघोळीला. परत तिकडे शेडमध्ये चाललं आहे की म्हणजे कोणत्या पातेल्यात काय करायचं वगैरे ते चाललं आहे. आणि ही माझी बहीण त्या बकऱ्याला अशी चिडवते, कसं इशू परत कर. आणि ते बकरूचं लक्ष पण नाही, मग अशी लक्ष होतं तेव्हा मी शूट करायचं विसरूनच गेले. त्यांची गंमतच बघत होती मी. तर माझी पण अजून आंघोळ झालेली नाही आहे. तरी पण 2 बाथरूम्स आहे आणि तरी पण नाही झालेलं अजून पाहुणे येणार होते रात्रीचे, पण त्यांचं कॅन्सल झालं कारण की खूप उशीर झाला होता म्हणून. नाही तर मग आम्ही पाचशेच राहिला असतं. आता थोड्या वेळाने आंघोळ करून घेईल आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. बारीक मीठ आहे का पप्पांना जाड मीठ आणायला सांगितलं होतं. बारीक मीठ आहे का घरात? बघा तर आहे का नाही, परत पप्पांना सांगितलं. तर इथे आजी अंगणामध्ये सडा घालताय, बघू शकता. गावाकडे असंच असतं उठल्या म्हणजे उठून तर वेळ झालेला आहे, पण मी अंधारात होते. बघा इथे सडा चालू आहे आणि तुम्हाला विहान हे बघा. हा हे विहान, म्हणजे इकडे खूप आनंद होतं. विहान काय झालं तुला? उठला तो आत्ताच? हो, तो आत्ताच उठला. किती गोड आहे ना. हे बघा सगळं अंगण असं ओलं झालेलं आहे. ओल्या मातीचा मस्त असा वास येते. तुम्हाला दाखवते मी पूर्ण. हे बघा शकता. आणि आम्हाला तर मस्त ओल्या मातीचा वास येऊ राहिला आहे. आणि समोर आहे शेड, परत तिकडे पण एक शेड आहे, परत तिकडे पण एक शेड मागे. तर हे 3 शेड आहे. तर तिकडे बसायचं का तिकडे स्वयंपाक चालू, थांबा दाखवते. अजून पण आजी सडा मारताय बघा. थोडंसं चाललं. भात बनवता. इकडे चूल केली. चूल का शेकडीवरती करायचा होता ना स्वयंपाक? अच्छा, शेकडीवरती भाजी करायची आणि इथे चुल्यावरती भात चालू आहे. तर विहान ओरडतोय तिकडे
आजी आजी ते बघ तिकडे त्या दोघी बसले होते. ते दोघं बसले, इशू माझी बहीण आणि विहान, दोघांची चालली मस्ती. मला खूप मस्त असं वाटतं की ओल्या मातीचा वास. मला तर काही सडापिडा घालता येत नाही, पण मला असं ट्राय करायचं. मी मगाशी काय केलं होतं, असं मारायचा प्रयत्न केला होता, झालं होतं थोडंसं ओलं. मला रांगोळी काढावीशी वाटते, पण रांगोळीच नाही. दरवेळेला मी जेव्हा गावाला येते तेव्हा मी रांगोळी काढते, तशी परत जातच नाही. पण रांगोळी आता संपलेली आहे. पप्पा तसे गेलेच गावात, पण त्यांना वेळ भेटतो का नाही. ते कोंबडा आणि बकरी पण गेलेत कापायला, ते चिकन मटनचं ते करायला गेलेत ते. तर आता तिकडून येतील आणि मग तुम्हाला मी स्वयंपाकाचं वगैरे सगळं दाखवते. बघा आता अनुष्या पाणी टाकत आहे घराच्या समोर, कारण वास तिला पाणीही टाकता येईना. ती एकाच जागी सगळा हे टाकू राहिले, पण चावून द्या चांगले टाकू राहिले, जेणेकरून मातीचा वास. आजीने टाकलेलं पण दाखवलं. गावाला आल्यावरती मातीचा वास, याचा सुगंध तो वेगळाच राहतो. त्याच्यामुळे अनुष्या काहीतरी वेगळं करते. तर मी सदा हा फर्स्ट टाइम ट्राय करते गाईस. ए गाईज, तर हे माझ्या अंकल बोलतात. आता बघा मातीचा वास बघू शकता तिकडे, मातीचा वास बघू शकता तुम्ही. हा एकदम मस्त राहिले. बघा सगळी बादली खाली केलेली आहे आणि बघा किती वातावरण मस्त झालेलं आहे, थंडगार उन्हाळ्यामध्ये. खूप मस्त असं मातीचा वास येतो, बघू शकता. मग अजून टाकू शकतेस. टाकते ना मी अजून. तर स्वयंपाकाचं पण दाखवते मी तुम्हाला. चला बाबा आलेले आहे, आता आम्ही पळतो. बाबा बंद कर. मी पळतो, चल तिला आपण दूध घेऊन येऊयात. तर गाईज मी एवढ्या वेळ ब्लॉग नाही केला, त्याचं कारण म्हणजे खूप घाई धावपळ चालू होती. तर तिकडे मम्मी आणि खूप सारे बायका जे आहेत ते चाललं त्यांचं चिकन वगैरे धुणं. आणि मी तुम्हाला एक सांगते की जे कोणते लोक नॉनव्हेज खात नाही त्यांनी प्लीज म्हणजे व्हिडिओ बघा, पण निगेटिव्ह कमेंट्स प्लीज करू नका, कारण की हे आमच्या गावचं आणि मी तर शूट करते. तर प्लीज निगेटिव्ह कमेंट्स टाकू नका. जर का तुम्हाला म्हणजे मी असं नाही बोलते की बघू नका, पण जास्त निगेटिव्ह कमेंट्स टाकू नका. बबलू काका, तुम्ही का खराब केला माझा ब्लॉग? कुठं केलं? पण मी तुम्ही असे करत होते. मी तो याचा पण यूट्यूब चॅनल आहे, तो पण ब्लॉग करतोय. अरे आमच्या कुटुंबामध्ये ब्लॉगरच लय झाले, काय सांगायचं है ना. आणि त्याच्यातली मी कितव्या नंबरची सांगू शकता का? अनुष्या असेल 4थी किंवा 5वी. ओय, कार्तिकी दीदी माझ्यापेक्षा नंतर असेल. पहिले असेल. नाही, हा का? ती ब्लॉग नाही टाकत, ती सॉन्ग टाकते. हा ती सॉन्ग टाकते, पण युट्यूब वरती चॅनल कोणाचं असं. अच्छा. माझं तोंड तू गायब करतोय, डायरेक्ट मुंडीच गायब हे केलं. काय दिसतंय ना, दिसताय. तर तिकडे चिकन धुत आहेत. मला स्वतः ते कसं तरी होते ते बघायला. ए बबलू काका, आपण कुठे बसवणार आहे जेवायला? इकडे बसवणार आहे भाई, ती ही गाडी काढल्यानंतर तिकडे शेड मध्ये तिकडे बसवणार आहे. बघा गाडी काढायची आहे, ते चाललंय. अजून स्वयंपाक नाही केलेला आहे, म्हणजे आत्ताशी चिकन मटन आलेलं आहे आणि पाणी गरम होतं. आमचं ठरलेलं आधी की चुलीवरती स्वयंपाक करायचा, पण बाबा बोललेत की नको शेगडीवरती करूया. तर ही आहे शेगडी, तिचं पाणी तापत होतं, तिच्यावर बंद केली ती. तर ही मेरी बहन आहे. तर अर्धे पाहुणे आलेत, म्हणजे जे असं इम्पॉर्टन्स त्यांचं की भाकरी वगैरे करायला आलेले. तर अजून जेवायला खूप वेळ, 11 12:30 म्हणजे 12:30-1चा टायमिंग दिलेला. 12:30-1पर्यंत लोक येऊन जातील आणि आमचं काम 3पर्यंत आवरून जाईल अशी मी आशा करते, कारण की माझा क्लास नको बुडायला. कारण आज माझ्या क्लासमध्ये माझे पेपर्स भेटणार आहे. तू तर जातो का क्लासला? जातोस का? ठीक आहे. तर चाललंय. मग खूप घाई आहे, त्यामुळे जास्त व्लॉग नाही शूट करू शकत आहे. तर लगेच कशाची?
तर मला असं वाटते मी रांगोळी काढायला पाहिजे, पण रांगोळीच नाही आहे. पप्पांना आणायला सांगते, जेव्हा गावात जातील म्हसोबा महाराजांना नैवेद्य ठेवायला तेव्हा आम्ही सांगते त्यांना. तर चला आता जेव्हा केव्हा ते स्वयंपाक करतील तेव्हा तुम्हाला मी दाखवते. इकडे बायका बनवत आहे, स्वयंपाक चालले त्यांचं, मसाले बिसाले ॲड करायचं सगळं, धावपळ चालली आहे. इथे चाललंय इशूचं काहीतरी. तर आमचं पिल्लू बघा किती क्यूट दिसतंय है ना. ए पिल्लू काय मस्त दिसतंय. काय खातो पिल्लू? मुंगा खातो. किती मस्त दिसतो. तू आंघोळ केली हो. तर इथे आहेत माझ्या पणजी आजोबा आजींचे आठवणीत, म्हणजे त्यांचे फोटोज आहेत. तर मला खूप आठवण येते. मी त्यांचं म्हणजे बघितलेलं पण नाही आहे त्यांना. तर त्यांची पूजा केली आज. म्हटलं की आता सगळी गडबड चालू आहे, तर थोड्या वेळात म्हणजे विश्रांती घेऊयात, म्हणून मी इकडे येऊन बसली आहे. म्हणजे हे मंदिर आम्ही नवीन बनवलं आहे आणि इथे लायटिंग्स पण आहे. चिराचा कार्यक्रम होता एक दिवशी, तर तेव्हा हे सगळं झालेलं आहे, हा मोठा कार्यक्रम. तर आता मी जाते लगेच, मला बोलवती आत्तू. तर काहीतरी काम असेल, नक्कीच काहीतरी काम असेल. स्वयंपाकाचं पण पहिलं तुम्हाला दाखवून घेते, मग जाते. थांबा, तुम्हाला ना मी पूर्ण मंदिर दाखवते. इथून पायऱ्या गेल्यावरती असं, आणि इथे माझ्या आजी आजोबा म्हणजे पंचांचा. सगळे झाडं तोडलेत कारण खूप अडचण होत होती वाटतं. आणि तुम्हाला एक दाखवायचं फनी थिंग, म्हणजे माझे अंकल ते व्हिडिओ काढतात, मग कसे येडे जायचं. बघ व्हिडिओ चालले. बबलू काका कुठे हरवले? गेले वाटतं कुठेतरी. ते कोथिंबीर ताजी, मसाले बिसाले, तिकडे मटण, इकडे बनवायचं काम चालू आहे बघा. थापणे आणि भाजणे चालू आहे. माझी मम्मी तिकडे आतमध्ये काम करते, ती येईल थोड्या वेळाने, भाकरी वगैरे करू लागला. चाललं यांच्या भाकरी बघा. आता हे झाले. इकडे आपलं शिजतंय मटन चिकन, आम्ही घरातच शिजवलं आहे. सारं पीठ आहे तरी बोलतात कमी आहे, गावाच्या लगायचं असं असतं की नाही. बघा माझी काकी आहे. आता मम्मीने पण इकडे एक चूल थाटली आहे, तर म्हणजे दोन्हीकडून पण भाकऱ्या होतील, पटकन होईल म्हणजे सगळं. तर पटकन आता माझ्या पप्पांना रांगोळी आणायला सांगितले. म्हटलं थोडीशी दारामध्ये काढूयात, म्हणजे कसं चांगलं वाटेल. तर गाईज मी खूप काही शूट करायचं राहिलं. मी वाढत होती, परत माझं स्वतःचं जेवण, म्हणजे मी स्वतःचं जेवण मगाशी खूप वेळ झाला करून, पण आता मी परत बसले. मला खूप भूक लागली, नुसतं धावपळ पाहुण्यांना वाढून. तर आता सगळ्या बायका बसले, बसले सगळे. आता माणसांच्या सगळ्यांचे जेवण झाले. आता आम्ही बसते, मी पण जेवण करते, मग शूट. जेवण झालेलं आहे आणि यांचं अजून चालू आहे. बायकांचं त्यांना वाढायला कोणीच नाही, मम्मी वाढलं. मी अशी का केलं तुम्हाला माहिती असेल का, एवढं ऊन लागतंय ना प्रचंड ऊन, त्याच्यामुळे मी स्वतः मला कॅमेऱ्यामध्ये मी दिसत नाही, ब्राईटनेस कितीतरी वाढवला. तर ही आहे परी. हाय परी, हाय कर हो, ब्लॉक करते. आणि हा आमचा विहान. काय रे पिलू, काय झालं? राग आला ना तुला? इशू परीला दाखवलं? हो दाखवलं. तर आता जायचं आहे आम्हाला थोड्या वेळाने. बहुतेक एखादं कोणाच्या तरी घरी जाऊच आम्ही, म्हणजे आता एवढं गावाला आलो तर जाऊ कुठेतरी दीदीच्या घरी, किंवा मग कुठेतरी फिरायला जाऊ. तर हो आली. तर काहीच पूर्ण सकाळपासून मला आत्ता कुठे म्हणजे असं चांगलं वाटतं. मी बसली एका जागे
नाहीतर इकडून तिकडे नुसतं त्या उन्हात ती धावपळ. पण पाणी प्यायची पण सूद नव्हती. मी आता 1 ग्लास पाणी पिऊन आली आहे गार मस्त असं. तर ना मला म्हणजे खूप असं कंटाळा आला आहे, कारण की नुसतं उन्हात नातेवाईकांनी हे वाढ ते वाढ. तर बसली होती मोकळी. तर खेळत आहेत हे चिल्ले पिल्ले घरामध्ये. तर चाललं आहे आता मला माझ्या दीदीच्या घरी जायचं, तिकडे पण शूट करेल. आता पप्पांना बोलले की गोंदेश्वरला जाऊ. पप्पा बोलता की बघू वेळ भेटला तर जाऊ, नाहीतर मग कॅन्सल. तर तसं मी तुम्हाला सांगेलच की गाडीत जातो आहे का कुठे का नाही जाते. समजा कुठे नसेल जायचं तर मी ब्लॉग एंड करून टाकेल, आणि मग जायचं असेल तर आपला ब्लॉग कंटिन्यूच राहतो सगळीकडे. तर चालेल, बघूयात आता. मी पण थोडा वेळ झोपते, बघते कधी जायचं कधी नाही. अजून पण नातेवाईक येऊ राहिला. त्यांना किती 11:30 1चा टाईम सांगितलं होता, 11:30 12चा. 4 वाजून आत्ता काही पाहुणे आलेत. परंतु माझे काका काकी ते पण गेले ना. तू पण बोलते तुला जायचे, मम्मी बोलते की भांडे घासल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही. असं जोक्स तर फॅमिलीमध्ये चालूच असतात. तिकडे चाललं आहे बघा. पप्पा काहीतरी घेत आहेत, चिकन मटनचं आहे वाटतं ते काहीतरी. आणि आम्ही जे चिकन केलं ते कोणीच नाही खाल्लं. तर मग असे ते बायका बसले होत्या, तर माझ्या आत्तूने थोडंसं खाल्लं आहे. तर चला शूट करते डायरेक्ट आता मी गाडीमध्येच, कारण मला शूट करायचं म्हणजे डोक्यातच नव्हतं. आता बसल्या म्हटलं की मी सकाळी ब्लॉग करत होते, माझं ब्लॉग कट आहे. मग कॅमेरा पटकन घेतला आणि शूट करायला घेतलं. तर चालेल, मी सांगते तुम्हाला गाडीमध्ये. तर गाईज फायनली आता सगळेजण एकत्र आलेले आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालू. मला गप्पा गोष्टी ऐकल्यात खूप मजा येते. काही टॉर्चिंग करतात फनीमध्ये काही पण चालू असतं. आम्हाला दाखवतात मला बघा, सगळेजण बसलेत. चाललंय इकडे. तर काहीच आम्ही कुठेच गेलो नाही, कारण की माझ्या आजोबांची तब्येत बरी नाही आहे. ते हॉस्पिटलमध्ये गेलेत आणि अजून आम्ही गावालाच आहोत. काय माहिती कधी जाऊ का मुक्कामी राहणार आहे. मुक्कामी तर नाहीच राहणार, पण काय माहिती त्यांची पण तब्येत बरी नाही आहे. बाकीचं मी नंतर शूट करते. तर काहीच मी हा व्लॉग इथे स्टॉप करते, का मी अजून पण माझ्या गावालाच आहोत. खूप अंधार पण झालेला आहे आणि मी सॅड पण झालेली आहे, कारण की रोहित शर्मा आऊट झालेला आहे. आणि मग मला बघत नाही, मॅच सोडून डायरेक्ट इकडे निघून आलेली आहे. म्हणजे आऊट केव्हाच झालं, पण म्हटलं की थांबू बघ काही होतं आहे का बघूया. काही नाही झालं, निघून आले इकडे. तर ब्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा. बाय.